दिल्ली ते श्रीनगरला उड्डाण करणाऱ्या इंडिगोच्या विमानाला पावसाचा मोठा फटका बसलाय। या विमानातून 227 प्रवासी प्रवास करत होते आणि अचानक वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार गारपीट सुरू झाली आणि एअर टर्ब्युलन्स मध्ये हे विमान सापडलं। यात या विमानाचा पुढचा भाग हा तुटू लागला। विमानात जोराचे धक्के जाणवू लागले आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। वैमानिकांना तातडीने श्रीनगर एटीसीशी संपर्क साधला आणि विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं। तर आपण ही दोन दृश्य बघतोय। ज्यावेळेस एअर टर्ब्युलन्स झालेला होता त्याच वेळेस नेमकी काय परिस्थिती निर्माण झालेली होती, प्रवाशांमध्ये कशा प्रकारे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं ते दाखवणारी ही दृश्य आहेत। आणि जो पावसाचा फटका होता तो विमानाला कशा प्रकारे बसलाय, तर विमानाचा पुढचा भाग आहे तो तुटलेला आहे आणि विमानाचं मोठं नुकसान झालंय। फ्लाइट स्मूथ ही जा रही थी, तो मुझे लगता है 20 या 30 मिनट होंगे श्रीनगर आने को। तो कॉकपिट से अनाउंसमेंट आया कि रफ पाथ है, तो आपने फास्टन योर सीट बेल्ट्स। तो हम सब लोगों ने सीट बेल्ट्स फास्टन किए। तो इसी विद इन 2 मिनट्स और 3 मिनट्स में इतना टर्बुलेंस हुआ कि हमें लगा कि हमारी आखिरी फ्लाइट थी। सब लोग जो थे सभी डर रहे थे, सबको भी लगा था कि अब एक क्रैश ही हो जाएगा। इतना ज्यादा ट्रॉमेटिक एक्सपीरियंस हुआ। मैं बोलूंगा कि मैं जैसे फ्रीक्वेंट फ्लायर हूं, मैं जाता रहता हूं, बट ऐसा मैंने आज तक कभी नहीं देखा कि ऐसी टर्बुलेंस अपनी लाइफ में, जैसे मैंने इतनी फ्लाइट्स ली है। पाहुयात विमानामध्ये नेमकं काय घडलं होतं। खराब हवामानामुळे टर्ब्युलन्स निर्माण झाला। विमानात जोराचे धक्के जाणवले। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। केबिनच्या समोरील भाग तुटू लागला। पायलटने श्रीनगर एटीसीला माहिती दिली आणि श्रीनगरमध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं।